हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे लोक बरे आहेत ना. चला आता तर यशने गाडी घेतली, त्याला खूप चांगलं वाटलं, खूप भारी वाटलं. तर आता आम्ही आलो इकडे जरा रानात, म्हणजे एक व्हिडिओ टाकतो यश आणि मी, आणि यश पण आपला व्हिडिओ टाकणार आहे. तर सावली नाही कुठं काहीच नाही, तर रानात आलो आता जसं त्याला सोलिनी हे सगळी. तर आमचा यश काय म्हणते बघा. तर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्ट म्हणून आज मला गाडी भेटली आहे. कारण की तुम्ही एका नाही खूप सपोर्ट दाखवतात आहे माझ्या मम्मीला. चॅनलला सबस्क्राईब करतात आहे, पुन्हा व्ह्यूज म्हणजे असं बघतात आहे, व्हिडिओ पूर्ण लाईक करतात आहे. तर असंच तुम्ही एका नाही तुमचं सपोर्ट ठेवा. म्हणजे आम्ही आता गाडी काढली तर पुढं जाऊन दुसरं काय तर आम्ही घेऊ. तर तुमचा सपोर्ट असला तर आहे का नाही, जसं जसं आम्ही घेऊ तसं तसं आम्हाला दाखवायला पण होते आणि तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला पण होते. तर आता आपण गाडी घेतली, पुढच्या वेळेस जरा चांगलं काय तर घेऊ, आणि नाहीतर बघू आपण जसं होते तसं. बस तुम्ही असं सपोर्ट दाखवा व्हिडिओमध्ये, लाईक करा सगळ्या व्हिडिओला, पुन्हा सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन असला तर, आणि चांगले कमेंट करा. आणि आमचा यश बी आता व्हिडिओ टाकून छोटा मोठा येतो पण शेतात. आम्ही असं शेताकडे आलो, म्हणजे रानात आलतो इकडं. काल ओमनी आहे ना बेसलेत गमवून टाकलं, त्याला घेतलं होतं यश इकडं. तर काल काय झालं, ह्या रानात त्याने वाटतं कुठं गमावलं माहीत नाही, पण ओमनी आहे ना काय केलं, त्याला मी बेसलेट केलं होतं, यशला केलं होतं, मी यशला पहिलं केलं होतं. तर तो बघत होता, मग मी काय केलं, यशला करता का त्याला पण केलं, दोघाला केलं का नाही यश? बरोबर आहे. दोघाला पण केलं मी, ओमला पण केलं आणि त्याला पण केलं. तर ओमनी काल काय झालं, त्या पाडव्याला घातल्यानंतर त्यानं 2 दिवस हाताचं ठुलं आणि ढिलं होतं म्हणून म्हणतात. कुठं पहिलं ते माहीतच नाही, बसलेत चांदीचं बसलेत मोठं मी घेतलं त्याला, आणि यशला पण घेतलं होतं. तर त्याला म्हणत चल यश आपण एक ब्लॉग बनवू, आणि काय असं ते यशला गाडी घेतलं कसं वाटलं कसं नाही. पहिलं कसं वाटायचं, पहिला यशला बोलत नव्हता, खूप लोक बोलली की स्मिता तू तिथे जाऊन झाडापासून जाऊन बोला. पण चला थांबा, मी झाडाकडे जाऊन बसते, झाडापासून जाऊन बोलू की. नाही बोल. तर यश मुंबईला आलं तर तुला का तू गप गाव होता यश? मला जास्त काय एवढं आवडत नव्हतं कॅमेरामध्ये एक नाही यायला, कारण की कसं असते की सगळं बघून चालायला लागते, म्हणजे अभ्यास करायला लागते, हे करायला लागते. माझी एवढं काय सवय नव्हती. मध्ये असं मजेने एक मी व्हिडिओ टाकलेला, तेव्हा मम्मी नव्हती तेव्हा, मग तुम्ही तेव्हा लय सपोर्ट दावलेला. आता पण तेवढा सपोर्ट दावा आणि त्याच्यापेक्षा जास्त दावा, म्हणजे आम्हाला चांगलं व्हिडिओ टाकायला जरा प्रेरणा भेटते आम्हाला. आणि आम्ही कसं, आम्ही दोघं पण कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मदत नाही, आम्ही आमचं जिंदगी जगतो. आम्हाला कोणाशीही काही लेणं देणं नाही. आम्हाला कोणाचं कंटेन आम्ही घेत नाही, काहीच नाही. आमचं स्वतःचं कंटेन असतं आणि स्वतःची रिअल जिंदगी दाखवतो आम्ही. तर इकडं बघा यशने काल आम्ही ओम इकडं खेळत होता, त्या पुरी पण आल्या शोधत मग चल व्हिडिओ पण काढू. आणि शोधत ये सावल्या बसून बोलू आपण, सावल्या बसून बोलतो. तर तुम्ही ऐका येच. चला इथं झाडाखाली बसू नका, आंबो किती पडले बघा की. हो का हो का, छोटा आंबा पिकलाय हो का, हो का झाडाला पिकलाय, छोटासा आंबा झाडाला पिकला हो का, गळते तसला आंबा हो का. वा हो का, कैरी बिरी हो का बघा. हा मस्त बघा, कवर कैरी आहे बघा का झाडाला बघा. तर चला आपण खाली पडला घ्या ग. हो का आंबा आलं ते. वाव वा वेली नाईस बघा, वेली नाईस. कसे ग वेली नाईस, चांगलं. एक खाऊया आपण, पडलं आता खाली. नको एक खाऊया आपण बघा, एक खाऊ घेतलं मी. चला या का नाही यस इकडे चल. चला भावानो, आता यस संग थोडंसं बोलूया आपण. आणि हे कोणते हे चिकाट आहे ग, हे आंबा इथं पाणी बी द्याय होतं बघ, इथं धुवून आण नाही तर जा धुवून आण कुठं, इथं पाणी आहे का बघ इथं बघा. गोळमाच आहे, कच्चा बिच्चा काहीच नाही, आंबाट नाही, काहीच नाही. खाईत नको खाई हे बस येस चल. साई संग बोलूया. खायचं खा मागलं का गोळ माझी आहे बघा. पिकलेलं कसं होतं आत्या? चांगलं होतं. ए बस देस बघा, आंब्याच्या खाली सरपंच झाली. कोई आंबा कसं आंबाट नाही काय नाही. इथे बसा, इथे बसा दोघी जण बघा.
आंबाट नाही काहीच ना का कचा कचा खाते मी बाय का आता मला सांगते एक मिनिट पहिलं आम्ही शाळेमध्ये असताना खेळायचो कुई 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 तुझं माझं माहेर काय माझं सासर कुठलं कुई 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 आमच्या काजीचं सासर कुठलं अयो हातूरनं गाव आहे हातूरनं गाव म्हणजे हातूरमध्ये समजलं का तुम्हाला हेच गाव म्हणजे हितलाच नवरा हितलाच माणूस भेटणार तिला वा काजे किती गुळ माझ्या लांब आहे गुडीमाव किती वाजल्या 4 इथे बसून बस. खेळायला जाऊ का जा टंग 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 इतक्या उशीर कुठं होता मामाच्या गावाला काय काय खाल्लं लाडू प्याला मला काय आणलं किती गुळ माझ्या आहे या खायला तुम्ही अजून मोठं झालं मी सगळं खाऊन टाकते आंब पटल्याचं रांध आहे हा काय म्हणून यायचं आणि सगळं खाऊन बसायचं आहे का असं असतं नसतं करायचं हे का नाही मला डोकं असं असतं बघा आता मी तुमच्या संग बोलते थोडंसं येसने खूप म्हणजे दुःख काढलं आता सगळी बोलतात की तू येसला गाडी घेतली खूप चांगलं काम केलंस खूप चांगलं गोष्ट आहे त्याला कोणाचा आधार नाही तुझ्याशिवर आता तो पण मला व्हिडिओ टाकतो आता त्याचा 2-3 दिवस पेपर आहेत पेपर संपल्यानंतर तो पण व्हिडिओ टाकन तो पण हप्ता भरायला मदत करन आणि तो पण काही ना काही काम करन असं झालं आता मोठा यश आता 18 वर्षाचा पूर्ण होईन आता 12 ऑगस्टला त्याचा बड्डे आहे तर त्याचा मला माझी इच्छा होती त्याला बड्डे दिवशी त्याला गिफ्ट द्यायचं पण ते काय झालं पोरं नादावली होती त्याच्या शाळेतली कॉलेजच्या पोरांनी सुद्धा घेतल्यात गाड्या हा पण लय नादावला होता आणि लय फोगायला होता म्हणलं चल जाऊन दे म्हणते तिकडं मला कोण काय प्यार आहे यश प्यार आहे पैसा मी आजचा उद्या कमवीन एवढा पैसा कमवून सुद्धा माणूस काय संग घेऊन जातं का काय घेऊन जात नाही आता बघा उदाहरणार्थ मी खूप काय आहे माझ्याकडे सांगायसारखं पण तुम्ही म्हणता सारखं त्यांचं नाव का घेता त्याच्यासाठी मी कोणाचं नाव पण घेत नाही बरोबर आहे का नाही मरणाची वेळेस त्यांना तोंडात पाणी पण नसतं जात माहिती आहे का आपण आलो अंगावलं कपड्यासाठी अंगावलं कपडा पण आपल्या अंगावर जात नाही माहिती आहे का म्हणून जिंदगीत तेच वाटते ते तुम्ही पुणे नाबातोल नका ग तर जे वाटते ते तो आपल्याला करायचं बरोबर आहे का नाही आता बघा मी गाडी घेतली किती लोकांना आवडलं किती लोकांना नाही आवडलं काय लोक म्हणतात खूप खूप चांगलं केलं स्मिता एकटी बाई काय म्हणून करत नाही खूप काय केलं तुझ्या आशीर्वाद तुझ्या लेकरासाठी तू आता बघा 2 वर्ष माझ्या पोरांची तकलीफ काढली खूप काढली तकलीफ आमच्या बघायला गेलं ना तर त्याला कोणाचा आधार नव्हता काय नव्हता हां तो तर आपलं कॉलेज करत आता कॉलेजचा जाता इथं बघ आता मुंबईला येईन बघा त्याला म्हणलं चल कॉलेजला मुंबईला गावालाच गाडी ठेवून द्यायची गावाला कधी आलं तर ती गाडी खेळायचं आपलं त्याला खेळायसाठी घेतलं आपलं एक त्याचा शॉक होता याचा त्याच्या मित्रांनी गाड्या घेतल्या होत्या फसल्या बुलेट घेतली होती त्याचा पण एक शॉक होता तर ठीक आहे तुझा शॉक पूर्ण कर म्हटलं आता माझा शॉक तर कधी मी पूर्णच नाही केला त्याचा शॉक मी पूर्ण करते बरोबर आहे का नाही आता त्याने मला म्हातारपण सांभाळू किंवा नाही सांभाळू मी परमेश्वरावर सोडलं आहे बरोबर आहे का नाही म्हणून मी आहे ना कुणावर डिपेंड नाही राहत पण आता इथनं पुढं जिंदगी मी माझी जगणार आहे पण तुम्ही असं म्हणू नका की यस काय म्हणन का व बोलते मग तुम्ही असं नका म्हणू की येस तुला काय म्हणन येसचा विचार केला ना येसला काय वाटन तुम्ही लाईव्हवर नाचता तुम्ही लाईव्हवर हे करता खूप लोक आहे बघा कमेंट करतात ना ते लोक म्हणतात अगो बाई तुझा पोरगा मोठा झाला अरे सगळ्यांची पोरं मोठं झालं मग काय पोराला भेटायचं का पोरगा माझ्या पोटी आला का माझं पोरगा त्याच्या पोटी मी आली मला कोणाच्या भेटीची गरज नाही माझी मी एकटीच खंबीर आहे आणि मी माझ्या पोराला सांगितलं तू तुझं जिंदगीचं बघायचं माझ्याकडे हे नाही करायचं मला माझ्या मनानं जगायचं बरोबर आहे का नाही माझं पोरगं मला नाही काय म्हणतं तुझी जिंदगी तू मस्त बघ जग लोक काय म्हणतात काय नाही त्याकडे लक्ष नाही द्यायचं ठीक आहे आणि राहील त्यांच्या मित्राची बात त्या मित्राला माहिती आहे याची मम्मी कॉमेडीवाली आहे तिचं यूट्यूबचं चॅनल आहे तिला बोलणं गरजेचं आहे आणि त्यांना काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही आज मी एवढं काम केलं तेव्हा आम्ही हक्काने बुलेट घेतली का नाही मी यूट्यूबला जर नाचणार गाणार नाही बोलणार नाही चालणार नाही काहीच नाही करणार तर पैसे कुठून येणार मला हां हो का जे दिखताय हो बिकताय पण मी काय घाणपणा जर करत नाही काय म्हणत माझं तुम्हाला बदल दाखवत नाही ना तसलं काहीच नाही मी माझी जिंदगी रिअल जिंदगी दाखवते का सांगा आता उदाहरणार्थ बघा मी माझ्या पोराला घेतलं होतं बॅसलेट हातामध्ये तर मी ओम आमच्या संग आलता घेताना तर मी ओमला पण घेतलं काल ओमनी ते बॅसलेट गमवून टाकलं आता ते काय गमलेली वस्तू आता परत भेटणार आहे का सांगा पण जाऊ द्या काय हरकत नाही आपण घेतलं त्याची मर्जी आता त्या लेकराने गमवून टाकलं कुठं टाकलं कसं टाकलं माहीत नाही मला एकदम
आता ते शोधलं आम्ही पण नाही भेटलं एकदम. त्याच्या बापाने मी त्याला बिराडला एकदम. तर मी या पोरांना लेकरांना कधी दुजापणा करते का तुम्हाला लोकांनी? नाही. मी कधीही दुजापणा करत नाही. काजल असो सलोनी असो तुम्हाला कधी काय कमी पण देते का गं? काय पाहिजे ते त्यांना आणते एकदम, माहिती आहे का? आता तुला येतात काय काय आलं सांग का अजून? कंपास, परत गळ्यातली माळ आणि ब्रेसलेट आणि परत ती ही घड्याळ आणि परत तसले क्लिप आणि परत लबर आणल्या पोरींला. आता ही बस माझ्या भावाची पोरगी आहे, पण माझी सासल्यागत वाटते मला. मी कधीच तिला असं दुजापणा करत नाही, माहिती आहे का? आता सुट्टी लागल्या तिला घेऊन जाणार आहे मुंबईला. मी 1 महिन्यासाठी येणार ना तुम्हाला सांग, येणार तिला घेऊन जाणार. तिला मुंबईला मस्त मस्त चांगलं चांगलं खायला घालणार. बर्गर, पिझ्झा. आम्ही कुठं कुठं फिरायला जाणार? काय तू कुठं कुठे येणार माझ्या सांग? बर्गर खायला. तिला पाहिजे ते कपडे घेणार. तिला एक सुटकेस घेणार मी, म्हणजे तिला बॅग घेणार. बॅग त्या बॅगेमध्ये ती शॉपिंग करून ती होणार आणि तिची बॅग घेऊन ती आपल्या असे वरत आणणार. तसली बॅग आहे ना काय? हां, जावा खेळा आता, जावा. आता मी बोलते थोडंसं, जावा. बरोबर आहे का भावांनो का बहिणींनो? कुणाला दिल्याने कमी होत नसतं आणि लहान लेकराला दिलं तर अजून चांगलं असतं. देव आता आपण म्हणतो की मला ह्या देवाला जायचं आहे, मला त्या देवाला जायचं आहे. आता माझ्या चिंतेवर लांब लांब देवाला जाणं होत नाही. मी ह्या पोरांमध्ये देव समजते. बरोबर आहे का ना? ह्या पोरांमध्येच मी देव समजते आणि पोरांना काय पाहिजे ते घेते एकदम. चला बोलत बोलत जाऊया आपण. चला भावांना आता बोलत बोलत जाऊया. बघा हेच मला ते रान होतं बघा पाटल्याचं. इथे पाटल्याचं रान ते आता बोलत बोलत जाते. येस पण आलता माझ्या सांग थोडंसं ते शोधलं पण ते काय भेटलं नाही, काहीच नाही. मग हा ब्लॉग मी आता संपवते. तर खूप लोकांना एवढंच पडलं असतं की तू मुंबईला कधी जाणार आहे आणि गावी कधी जाणार आहे. तर भावानं मी तुम्हाला अजून एकदा सांगते, मुंबईला माझं केस असती, तारीख असती तेव्हा मी राहते मुंबईला. तारीख संपल्यानंतर मी मस्त गावी येते, मसाला बनवते, मसाला बनवून मग मुंबईला विकते. आता ज्याला मसाला घ्यायचा आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा मला बिझनेस नंबरवर आणि बिझनेस नंबरवर कॉन्टॅक्ट करून मग तुम्हाला सांगा, तुम्हाला घरपोच देईन. मुंबई पुण्याला मी घरपोच मसाला देते. बाकीच्यांना मी पोस्टाने पाठवते. खूप लोकांना मी पोस्टाने पाठवलं, ठीक आहे. तर चला तर त्याचं पण जाऊन द्या. आता माझं ध्यान आहे बघा ते राहणार कर बघा ते कुठं पडलं आहे बिललं का म्हणून, माहिती आहे का? चला आता बघत बघत जाते मग तुमच्या संग म्हणते. चला आता बोलत बोलत चालली घरी. ब्लॉग बनवला. आता सगळी पॅकिंग करायची मसाल्याची मला. आणि येस पण व्हिडिओ टाकणार आहे त्याचा. आता 2-3 दिवस पेपर आहेत, 1 तारखेपर्यंत पेपर आहेत. त्याच्यानंतर येस पण ब्लॉग टाकन, तो पण मला मदत करेन. आणि बघायला गेलं ना तर खूप लोकांनी चांगलं कमेंट केल्या. किती लोकांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं. खरं सांगायला मी त्यांना धन्यवाद बोलते. आणि बऱ्याच लोकांना मी असं फोन कुणाचं उचलू नाही शकली तर माफी असावी. आणि खूप लोकांनी मला फोन केलं, कॉंग्रॅच्युलेशन बोलले, मॅसेज केलं इंस्टाला, फेसबुकला. तर थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे जो कुछ आहे मी तुमच्यामुळे आहे. आणि तुम्ही माझे फॉलोवर, ते माझं तुम्ही देव आहेत. तुम्ही माझं देव आहे. देवाला मी नमस्कार करते आणि धन्यवाद बोलते तुम्हाला की तुमच्यामुळे आज जो कुछ आहे मी फेमस झालेली आहे. आणि बघायला गेलं तो का लाईफमध्ये सगळ्यांच्या दुःखी असतं, पण मी कसं आहे माहिती आहे का, माझ्या पण लाईफमध्ये खूप दुःख आहे. मी कोणाला दाखवत नाही, पण माझे काही लोक आहेत की मला ते समजून घेतात एकदम. तर म्हणतात ठीक आहे, मुलाला सांभाळते, खूप चांगलं काम करते, अजून एकटीच राहते, पोराला घेऊन राहते, कोणाची 1 नाही, कोणाचं 2 नाही. आणि जीवनामध्ये खूप पुढे जाईन मी. मागं कोणाच्या वाकून बघणार नाही, काहीच नाही. आणि कोणाला मी तोल करतच नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी कोणाच्या आद्यात नसते, कोणाच्या मधात नसते. मला कोणाशीही काही लेणं देणं नाही आणि मी कोणत्याही घेतली नाही बघा. कारण कसं आहे, माझी मजबुरी काय आहे, मला नाही त्याच्या संग बोलायला लागतं, माझी मजबुरी आहे. आता मी नावं कुणाची घेत नाही, पण माझी काय मजबुरी आहे कुणासंग ती बोलायची ती तेवढं मी बोलते. माझी मजबुरी नसते तर मी त्या संग बोलली पण नसते. मला काही गरज नाही, कळलं का? ज्याला समजायचं समजून जातं या. माझं एकच मतलब आहे, माझा कामाचा मतलब आणि मी मतलब. माझ्या पोराची खुशी, माझी खुशी. आता मी गाडी घेतली, काही लोकांना आवडली, काही लोकांना नाही आवडली, काही लोकांनी कमेंट चांगल्या केल्या, काही लोकांनी नाही, कोणी घाण तर कमेंट कोणीच नाही केली. सगळे बोलले की खरं तुला सलाम आहे, तू आई म्हणून खूप चांगली आहे आणि मुलाला चांगले संस्कार दिले, मुलगा पण चांगला आहे. मुलगा माझा वायपट नाही, काहीच नाही. आता मुलगा 18 वर्षाचा होईन, आता 12 ऑगस्टला त्याचा बड्डे आहे. तर ते यसला मी एवढंच सांगितलं की तू काय ना काय आपलं व्हिडिओ टाक, काय ना काय जॉब कर, छोटा मोठा, कॉलेज बघत आणि मला मदत करते उदी, बाकी मला काय नको तुझ्या कोणतं. आणि आता तू कमवायचं आणि मला समसमचा मोठा फोन आहे 1.5 लाखाचा, ते घेऊन तू दे म्हणलं मला. बरोबर आहे का नाही भावांनो? आता तुला मी माझी इच्छा पूर्ण केली, आता माझा पण तू मोठंच मोठं मला तू आता ह्या वर्षी तो नाही मला गिफ्ट देऊ शकत. माझा बड्डे आहे 16 जुलैला माझा बड्डे आहे. 16 जुलैला माझा बड्डे आहे. तर मला ते ह्या वर्षी काही देऊ नाही शकत, कारण त्याच्याकडे पैसे नसतात, काहीच नसतात. त्याला मीच देते पाकिट मनी. पाकिटमधून त्याच्यानं जर समजून थोडं पैसे बेसं 4 पैसे काम करण बिरण तर 5 पैसे काम 5-10 पैसे कमवून त्यातले काही 4 पैसे थोडून साईटला
मला काय गिफ्ट बिफ्ट घेईन, मला पण त्याच्याकडून आशा आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आता लेकराला जशी माझी आशा आहे तशी मला पण त्याच्याकडून आशा आहे. काय आशा आहे की माझ्या मुलाने मला पाहिजे ते घ्यावं. तो आता माझा जो पण हातपाय चालतात तो पण मी घेते हो, पण माझा जर उद्याचं हातपाय माझं थकलं बिकलं तर माझ्या मुलाने मला सांभाळावं, माझ्या मुलाने मला कोणती गोष्ट कमी पडून देऊ नये. मला एवढंच पाहिजे माझ्या मुला कोणतं, मला जे पाहिजे ते घ्यावं, जे पाहिजे खायला ते खावला घालावं आणि सांभाळावं. मला दुसरं काही नाही यश कोणता अपेक्षा, बरोबर आहे का नाही. आणि यश ते मी काय अजून इथनं पुढं भरपूर कमवेन, अजून काय माझं वय निघून नाही गेलं काहीच नाही. आणि का बघायला गेलं तर मी अजून इथनं पुढं एवढं छान छान व्हिडिओ टाकीन, एवढं ब्लॉग बनवीन, छान छान ब्लॉग बनवीन. इकडं जा तिकडं जा, कुठं कामाला पण जाईन, कामाचे पण ब्लॉग टाकवीन. पण कसं आहे मला सध्याला मी काम कुठं करू नाही शकत, माझी केस चालू आहे ना, तर केस चालू असल्यामुळं ना मला तारखेसारखं जायला लागतं. मग ते तारीख माझ्यासारखे पडते, मग कामवाला कोण मला सुट्टी देणार नाही. म्हणून मला आहे ना अंगावलं काम करायचं, म्हणजे मी स्वतःचंच काम करीन. जसं कपडे विकीन, मसाला विकीन, हळद विकीन, हे काय असेल ते काम मी करीन. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला तर बरं होईल. सगळ्यांनी 1-1 किलो मसाला घेतला तर मला काही कमी नाही पडणार तुमच्या आशीर्वाद. का एखादी मराठी बाई जर मुहूर्त जात असेल तर तिला सपोर्ट करायचा तुम्ही. आता मी कळना मराठी बाई आहे, मला कोणाचा आधार नाही, 1 रुपयाचा आधार नाही, कोणाचा काहीच नाही. मला कोणी 1 रुपया नाही दिला, माहिती आहे का. माझं पोरगं माझ्या पोटात 4 महिन्याचं असतं माझ्या नवऱ्याने सोडून दिलं मला. मग विचार करा, आज माझं पोरगं 18 वर्षात झालं असेल तर किती मी मेहनत केली असेल, मला किती तकलीफ झाली असेल. 1 रात्र 1 दिवस 1-1 सेकंद मला किती तकलीफ झाली असेल सांगा तुम्ही. एवढं लॉकडाऊन लागलं तर तो लॉकडाऊनमध्ये मला किती तकलीफ होती. आम्ही कसं दिवस काढले असेल लॉकडाऊनमध्ये माहिती आहे का. एवढं बेकार दिवस होतं ना लॉकडाऊनमध्ये, तरी पण आम्ही ते दिवस काढलं. आमचं छोटंसं घर असायचं, बाथरूम नसायचं, आतमध्ये काय नसायचं, रात्रही जायचं, आम्ही बाहेर जात नसायचं. जायचं म्हणजे कधी बाथरूमला लागली पोराला तर मी एकदम घरामध्ये त्याला बसवायची. हां, लय वाईट दिवस काढले ते भावानं. सुखाचा दिवस नाही तो माझ्या तेव्हा. आता कुठं सुखाचा दिवस निघाला तर मला लोक जगून देत नाहीत, मला परेशान करतात, काय ना काय मला बोलतात, पण मी इग्नोर करते. पण आता जे लोकांनी माझ्या सांगते माझं व्हिडिओ बनवल्यात, यूट्यूबला टाकल्यात, हे जे सजा झाली त्याचे सजा झाली असं तसं, ते सगळं व्हिडिओ मी पॅन्ड्रॉपमध्ये भरून जेच जवळ जमा करणार आहे, कोर्टमध्ये जमा करणार आहे. आणि जेसला विचारणार मला असं का माझी लाईफ का बरबाद करतं, म्हणजे माझं का नाव बदला मी एकदम. अजून केस चालू झाली आताक्षी, अजून ते निर्णय लागायला जमाना आहे, तर ह्या बाकीच्या लोकांनी माझे का अफवा उठवली, त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे. बघायला गेलं तर ते सगळं व्हिडिओ पॅन्ड्रॉपमध्ये टाकणार आहे आणि जेसजवळ जमा करणार आहे. जेसला दाखवणार की माझं ह्यात माझ्या मुलाला किती त्रास होत असेल. ते व्हिडिओ आता पण यूट्यूबला आहेत, बरोबर आहे का नाही भावांनो. काय म्हणायचं तुम्हाला, पण त्यांनासुद्धा मी सोडणार नाही, सुट्टी नाही देणार मी दमाने का व्हायना, पण त्यांना अक्कल घरावणार एकदम, मग कळन तवा, बरोबर आहे का नाही. मी आता जाईन ना सगळं पॅन्ड्रॉपमध्ये ते व्हिडिओ डाउनलोड करून घेते. ज्याचे मला प्रॉब्लेम आहे मी माझ्या वकिलाला सांगून जेसला सांगून ते बोलणार एकदम. आणि बघा मी माझ्या कष्टाचं खाते, कुणाचं कष्टाचं खात नाही मी माझं रिअल जिंदगी दाखवते, रिअल सगळं दाखवते. कुणाचं लपून खात नाही मी, ना कुणा फसवत नाही मी. माझं जिंदगी आहे, मी जगते कसं ना कसं. मला काय पाहिजे काय नाही, मला सगळं मला एकटीला घ्यायचं आहे. कोण मला देत नाही रे भावांनो, कोणी नाही देत मला. कोणी 10 रुपयाचं मला आधार नाही, मला 1 रुपयाचं पण नाही आधार मला सगळं माझ्या पोरासाठी करायला लागतं. आता माझं पोरगं 2 वर्ष कसं होतं 2 वर्ष कसं त्यांनी दिवस काढलं असतं. आज मी त्याला गाडी घेतली, माझं पोरगं कसं बोलायला लागलं, कसं हसायला लागलं. हां, त्याचं मनामध्ये खुशी आली का ना सांगा. मग पैसा मी आजचा उद्या कमीन, माझ्या पोराची खुशी आहे. मी नाही, माझ्याकडे पैसे नव्हतं तसं माझ्या बहिणीच्या पोराकडून मी पैसे घेतलं, त्याला गाडी घेतली. मी काम करीन. आता माझ्या बहिणीचं घर लय मोठं आहे, मी त्यांच्याकडे भलं कामाला राहीन, पैसे चुकवीन त्यांचं. मी खोटं नाही बोलणार, मी पहिल्यापासून मेहनत करून खाल्लेली बाई आहे. मला बसून खायचं पण आवडत नाही. मी गावाला आलं तर मी हाताला हात नाही राहत माझा, दिवस रात्र मेहनत करते भावांनो. मी रक्ताचं पाणी करते, मुंबईमध्ये पण बसून खात नाही मी. काय ना काय काम करते रे भावांनो. आज गोष्टी मी तुम्हाला दाखवू नाही शकत, माहिती आहे. आज 2 लाख जवळजवळ 2.5 लाखाची गाडी घेतली बुलेट. मी पाहिजे तर 4 व्हीलर घेतली असते, पण माझ्या पोराची ख्वाहिश होती मम्मी मला बुलेट पाहिजे म्हणून. तर त्याला मला थांब एवढं वर्ष जाऊन दे, होती गाडी 4 व्हीलर काय म्हणतात बुलेट. एकामेकाचं पोरं घेतात, त्याचं वय हाताच आहे. नंतर त्याचं पण लग्न बाळ झाल्यानंतर तो पण संसाराला लागल, थोडी ते बुलेटवर फिरत बसणार एकदम, बरोबर आहे का नाही. पण त्याला पण वाटतं मी उद्या मेली तरी माझं यश म्हणून की माझी मम्मी कशी का असाना, माझ्यासाठी त्याने भरपूर केलं. एवढं बाहेर येऊन सुद्धा हिंमत नाही हारली मी. आतमध्ये एवढं होते, व्याकुळ झाली होते, पण तुमच्या कमेंटने मला ताकद आली होती. तुमच्या कमेंट हे माझी ताकद आहे. तुमचं बोलणं, तुमचं चालणं हे सगळं माझी ताकद आहे एकदम, माहिती आहे का. पण काय लोकांचं जो फालतूक लोक असतात ना,
त्यांच्या कमेंट कमी लक्ष नाही देत. कारण मला बरेच लोक बोलतात ताई फालतूक लोकांकडे लक्ष नको देऊ, तुझी प्रगती होते लोकांना बघवत नाही काय लोकांना. पण मी खोटं नाही बोलत. आज माझं डोळे भरून आलं बोलता बोलता. भरपूर मला काय सांगायचं तुम्हाला. आता माझा पोरगा बनवून माझा पोरगा पण त्याला मला जनता पण सांगायचं आहे. जाऊन द्या, दिवस निघून जातात, राहतात त्या आठवण. 2 वर्ष खूप तकलीफ पाहिली. माझं बघा मुंबईला आलता मध्ये यश, त्याचा चेहरा कसा होता आणि आता चेहरा बघा त्याचा. त्याला गाडी घेतल्यापासून त्याला चेहऱ्यावर किती स्माईल आली, खुशी आली, चांगलं वाटलं त्याला. 4 पैसे त्याला म्हणजे मी देते, खर्चायला पण देते, असं नाही की नाही देत म्हणून. मी माझं स्वतःचं काय भागवत नाही, पण त्याला पहिलं घरते. बरोबर आहे का ना. आता इथनं पुढं मी पण माझ्या स्वतःचं जगणार, एन्जॉय करणार, मस्त फिरणार, चालणार, ब्लॉग दाखवत जाणार, काय ना काय ताई ना काय दाखवत जाईन. आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सपोर्ट करायला विसरू नका, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. ठीक आहे. आणि काय तुमच्या काय समस्या असतात तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझा प्रायव्हेट नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. इनकमिंग आउटगोईंग बंद आहे, पण व्हॉट्सअप मेसेज करू शकता, रिप्लाय देईन मी तुम्हाला लोकांना. ठीक आहे. तर मग कोणा मसाला पण घ्यायचा असेल तरीसुद्धा मला मेसेज करा. 1 किलो मसाला घेतला तरी मला थोडंसं बरं वाटेल, तेवढंच तुमचा मला आधार भेटेल एकदम. ठीक आहे. तर चला बाय सगळ्यांना, टेक केअर, लव यू. भेटते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.